नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय फुले नगर, छत्रपती शिवाजी नगर, गणेश नगर मधील आपण समस्या जाणून घेतो। त्याप्रमाणे आपल्यासोबत छत्रपती शिवाजी नगर मध्ये सर्व महिला बहिणी, सर्व पुरुष आहेत। तर आपले काय समस्या आहेत मावशी, काय अडचणी आहेत? हमारा रोड नहीं, लाइट नहीं, पानी नहीं, हमारे रोड होना, हमारे नाम से घर होना, इतना कुछ भी नको, हमारे पैसे नको, कुछ भी नको। आता विविध पक्षांनी तुमच्या दारापर्यंत येते, काय त्यांच्याकडून अपेक्षा? आम्हाला अपेक्षा कशाची बी नाही, फक्त आम्हाला रोड पाहिजे। ते मार्केट मधून पाणी आमच्या घरासमोरच असते। आम्ही कोणासमोर समस्या मांडाव? आता समस्या विचारायला सगळे येतात, पुन्हा आमच्या सोबत समस्या विचारायला कोणी येत नाही। आमच्या घरामध्ये पाणी घुसते। आमची समस्या हेच आहे की आम्हाला रोड पाहिजे, ते पाणी पाहिजे, ते आणि आमची व्यवस्था झाली पाहिजे ते रोडची। नगरसेवक होते, त्यांच्याकडून कामे झाले नाहीत का? ते नगरसेवक कोण होते ते आम्हाला माहिती नाही। एकदा दोनदा गेलो तर आम्हाला नगरपालिकेमध्ये कोणी विचारूनही बी बघले नाहीत, कुठल्या आहोत, धर्माबादचे आहोत की का परगावचे आहोत म्हणून आम्हाला हे पण विचारले नाहीत। काही नवीन आलोत काही तर म्हणून बी विचारले नाहीत आम्हाला कोणी। नाली वाहतोय, बघा ना दादा, तुम्ही बघा नाही का? आता त्याबद्दल काय, आता तुम्हाला चांगलं वाटायला का? तुम्हाला वाटते का चांगलं? नाली मधनं आम्ही नाली मधून आलोत, पण आम्हाला एकदम बरसातीमध्ये तर आम्ही पाण्यात बुडालो। तुम्ही फक्त पाण्यामध्ये पाय वाहून आल्या, म्हणजे आम्ही पाण्यात बुडालो, आमच्या घरामध्ये पाणी शिरलं। ती आमची समस्या कोणाला बी कळली नाही। आरोग्याविषयी काय अडचणी? आता आरोग्याविषयी म्हणले तर सगळेच बिमार पडले। कोणी बी आम्हाला आमची कोणी समस्या सॉल्व्ह केली नाही। आता कोण करते हे माहिती नाही। आपण पाहतो या छत्रपती शिवाजीनगरची दुरावस्था, रस्त्यामध्ये नालीमध्ये रस्ता अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतोय। इथल्या सर्व नागरिकांना आरोग्याची हानी या नालीमुळे होत आहे। खरोखरच या आता निवडणुकीसाठी जे उभे टाकलेले आहेत पदाधिकारी, त्यांच्याकडनं आम्हाला हजार पैशाची अपेक्षा नाही, परंतु आम्हाला विकासाची अपेक्षा व्यक्त केली जाते या नागरिकांमधून। तर आपण सर्वांनी या जो कोणी काम करेल त्याला आम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा नागरिकांकडनं व्यक्त केली जाते। धन्यवाद। काय नाही, आमचं ऐक नाही तर मंदिर आहे, मंदिर पुढे नालीचं पाणी येते, पुढे नाले आहे, ते गंद पाणी तुडून आहे की नाही तर आमच्या मंदिर मध्ये हायले तर ते पाणीसाठी ऐक नाही तर मारून घेतलेत बी आमच्या गल्लीमध्ये। नाले नाही ते नाही म्हणून गल्लीमध्ये भांडण झालंय, पण आम्हाला कोणी व्यवस्था केली नाही, कोणी हाल नाही, कोणी एक झालं नाही। इथं आम्हाला नाली पाहिजे, लाईट पाहिजे, रोड पाहिजे, एवढं पाहिजे। काय वाटतं दुसरीकडे ऐक नाही कुठं एक एक दोन दोन सर बघा, आमच्या गल्लीमध्ये आता इथं फेमस म्हणजे आमच्या शिवाजीनगर मध्ये हनुमान मंदिर आहे। तर या गल्लीचं पूर्ण कुठून मार्केट मधून पाणी येते आणि पूर्ण मंदिरामध्ये जाते। इतकी दयनीय अवस्था म्हणजे या मंदिराची आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा यांनी काय रोडा करून द्यावं, नाल्या करून द्यावं। आणि आता 10-15 वर्षापासून बघा इतकी आमच्या गल्लीची दयनीय अवस्था आहे की रस्तेच नाहीत, नाली नाही, लाईटची व्यवस्था नाही, तरी पण आम्हाला आता त्याचंच हे करलं। आणि अजून दुसरं म्हणजे आपलं नगरपालिका नको त्या ठिकाणी खर्च करते, पण इथं हे वस्ती आहे, या वस्तीमध्ये माणसं आहेत, काय जनावर राहत नाहीत, काय नाहीत। 2-4 वेळेस आम्ही नगरपालिकेला जाऊन भेटल्या, ॲप्लिकेशन दिल्या, तरी त्यांनी आमच्याकडे कुठल्याच प्रकारचे लक्ष दिले नाहीत। आता बघा नळाचं तर पाणीच नाही आमच्याकडं। नगरपालिकेने जे वॉटर सप्लाय जे ठेवले आमच्याकडे अजिबात नळ। तुम्ही दरवर्षी नगरपालिकेचं नळाचं कर, घराचं घरपट्टी भरताय? आम्ही भरायला तयार आहोत। आम्ही स्वतः जाऊन म्हणले बाबा आमच्याकडून टॅक्स घ्या, आमच्याकडून टॅक्स घ्या म्हणले, हा पण सुविधा द्या। त्यांनी टॅक्स बी घ्यायला तयार नाहीत आणि आम्हाला आतापर्यंत सुविधा दिली नाहीत। एवढी आमची दयनीय अवस्था आहे। काका, आपण संपूर्ण फुले नगरचा आढावा घेतला तर तुमच्या प्रभागातील, तुमच्या गल्लीतील काय अवस्था आहे आणि कोणी पदाधिकारी येतात का? आपल्याला काय आहे त्यांच्याकडून अपेक्षा? तर सर, आम्ही धर्माबादचे रहिवासी आहोत। जवळपास आम्ही 12 वर्षापासून इथं वास्तव्याला आहोत, पण आजपर्यंत आम्हाला इथल्या काही ज्या आवश्यक सुविधा आहेत, त्या रस्त्याचा प्रश्न आहे, पाणी नाल्याचं पाणी रस्त्यावरून वाहतं, सिमेंट रोड नाही, लाईटचा प्रॉब्लेम आहे। 200-250 मीटरवरून आम्ही वायर घेऊन येतो आणि समजा अचानक काही झालं, अपघात झाला, कुठला काही प्रश्न निर्माण झाला किंवा कोणी दगावलं तर फार मोठी जबाबदारी की आमच्यावर दंड भरायची पाळी येते, काय अशी अवस्था आहे। कारण आम्ही गेल्या इलेक्शनमध्ये 8 वर्षाखाली नगरपालिकेला निवडून दिलो, ते नगरसेवक परत आमच्याकडे कधी फिरले नाहीत आणि आमचा काही कुठलाही प्रश्न आजपर्यंत सुटला नाही। दुसरी गोष्ट साहेब, ही शिवाजी नगरमधला प्रभाग आहे आणि त्यामध्ये आम्ही जवळपास इथं अनेक धर्माचे लोक, जातीचे लोक गुण्या गोविंदानं आणतो, पण ह्या धर्माबादमध्ये जे सत्तेवर आले पूर्वी त्या माणसांनी लोकांचं पिळवणूक कशी करता येईल, युवकांना बेरोजगार करून त्यांना म्हणजे
फसवणूक करायची, मटका असेल, जुगार असेल, त्यानंतर सट्टा असेल, त्यांनी राजकारणात ह्याचा वापर केला. काही अवैधप्रमाणे रेती असेल, मुरुम असेल, ह्याच्यामध्ये काही लोकांनी सत्ता मिळवली आणि त्यांनी त्याच्यामध्ये पैसे लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे. पण धर्माबादच्या विकासासाठी एखादा अजेंडा किंवा बेरोजगारांचा प्रश्न आहे, महिला इथं फार मोठ्या प्रमाणात महिला बेरोजगार आहेत, त्यांना कुठलं साधन नाही. आज शैक्षणिक संस्था सुद्धा आम्ही जर बघितलं, बाहेरच्या तालुक्यामध्ये जर मोठमोठ्या शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या. आज आम्हाला शिक्षणासाठी नांदेडला जावं लागतंय. एखादा GNM असेल, ANM असेल किंवा मेडिकलच्या असतील, कॉलेज असतील किंवा वेगवेगळे DED म्हणजे BEDच्या असतील, तर एकही इथं संस्था निर्माण झालेली नाही. ज्यांनी आम्हाला म्हणजे इथं सत्ताधारी म्हणून राहिले, अनेक वर्ष सत्ताधारी म्हणून राहिले, आमदार खासदार झाले, मंत्री राहिले, पण त्यांनी याचा म्हणावं तसा धर्माचा आजपर्यंत विकास केला नाही. आता अनेक उमेदवार उमेदवार आहेत अध्यक्ष पदासाठी, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? कोणत्या पक्षाचा पदाधिकारी काम करू शकेल? आणि इथं सर्व युवा रोजगार, अनेक प्रकारचे हजारो युवा तेलंगणामध्ये रोजगारासाठी जातात, त्यांच्याबद्दल काय वाटते, काय अपेक्षा आहेत? तर साहेब, आम्ही जे आता नवीन अनेक जुन्या पार्ट्या बघितलेल्या आहेत, जुने पक्ष बघितलेले आहेत, पण मला असं वाटतं की बाबा इथं नवतरुणांना संधी मिळावी आणि नवीन आघाडीची नवीन तरुण मुलं जर या नगरसेवक पदासाठी, अध्यक्ष पदासाठी जर राहिले नवीन पक्षाचे, तर तेच विकास करू शकतात. आणि म्हणून जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यासाठी एखादा रोजगार आणणारे तरुण पोर असतील, तरुण युवक असतील, तर ते जर नगरसेवक आणि नगर अध्यक्ष पदासाठी राहिले तर निश्चित कामाला उपयोग येणार आहेत. कारण जे लागेबांधे असणारे माणसं आहेत, जे आता सत्तेमध्ये पुन्हा येण्याचा प्रयत्न करतात, 2-2 पार्ट्या परत हात मिळवणी करून जुन्या अजून पुन्हा लोकांना बेरोजगार कसं करता येईल आणि त्यांना त्यांची पिळवणूक कशी झाली पाहिजे. कारण पिळवणूक झाल्याच्या नंतरच हिटलर म्हणतो की बाबा जोपर्यंत तुम्हाला त्रास दिला जात नाही, जनतेची पिळवणूक होत नाही, तोपर्यंत त्यांना म्हणजे आपल्याला सत्ता टिकून ठेवता येत नाही. अशा प्रकारचे हे सत्ताधारी काम करत आहेत. म्हणून आपल्याला माझी एक आता येणाऱ्या जे काही तरुण पूर्ण इलेक्शनमध्ये येतील नगरसेवक म्हणून अध्यक्षपदासाठी, तर त्यांनी इथल्या बेरोजगारांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, नाल्यांचा प्रश्न आहे, नळाचं पाणी साहेब, नदीतून दुर्गंधी येते आणि हे जे नाले आहेत, नाल्यामधून पाणी ठिपकते आणि ते पाणी परत नळाला येतं. आता आम्हाला तर या नगरमध्ये जवळपास नळच नाहीत, अशी अवस्था आहे. म्हणून आम्हाला येणारा जे आवश्यक आहेत म्हणजे वीज आहे, पाणी आहे, नाले आहेत, आणि हे सुद्धा झाले पाहिजे. आणि बेरोजगारांना इथं संधी कामाची आणि महिलांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी एखादं युनिट या ठिकाणी आलं पाहिजे, एखादी कंपनी आली पाहिजे. यासाठी मागच्या यानं म्हणलं होतं सत्ताधाऱ्यांनी किंवा आम्ही इथं एखादा उद्योग आणू आणि तरुणांना संधी देऊ. कोणत्या पक्षाचे होते? आता ते पक्ष आता जे सत्तेत आहेत, मी काय त्यांचं नाव घेत नाही, पण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पुण्याला आमच्या गोव्याला कंपन्या आहेत आणि ते आम्ही इथं शिफ्ट करू किंवा एखादं युनिट इथं घेऊन येऊ. पण आजपर्यंत काय आलं नाही. तर आम्हाला म्हणजे आलं पाहिजे, बेरोजगारांचं काम झालं पाहिजे. आम्हाला कुठल्यावर म्हणजे पक्षाची टिप्पणी करायची नाही, पण या बेरोजगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि इथं जे मोठमोठ्या प्रकारात सट्टेबाजी, दारू, अवैध प्रकार, सिंधी, हे जे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळं बेरोजगार पोरं पिऊन रस्त्यावरती लोळत आहेत आणि आई वडिलांना परत काम करावं लागत आहे, अशी परिस्थिती निर्माण आहे. तर त्यांना कामाची संधी मिळावी आणि धर्माचा विकास व्हावा, एवढीच आपल्याकडून आम्ही या नगरसेवकाकडून, येणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद काका. आपण पाहतोय अनेक प्रकारच्या समस्या आहेत, महिलांविषयी रोजगार, युवाविषयी रोजगार, अनेक प्रकारचे हजारो युवा धर्माबाद शहरातून तेलंगणामध्ये जातात. खरोखरच सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की युवांना, महिलांना रोजगार व्हावा. आणि अनेक प्रकारचे आपण पाहतोय सकाळपासून जिथं गेलं तिथं नालीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था अशा प्रकारची दाखवली जाते. रस्त्यावरनं पूर्ण नाली वाहते, नालीत रस्ता एका रस्त्यात नाली आहे, अशी प्रकारची दुरवस्था या प्रभागाची झालेली आहे. खरोखरच शासन झोपा काढतंय का, अशी नागरिकांचं आपल्याला प्रतिक्रिया मिळते आहे. खरोखरच आरोग्याविषयी काळजी म्हणजे काय, रस्त्यावरनं नालीचं दुर्गंधी पाणी वाहतोय तर नागरिकांच्या आरोग्याची हानी होणार, नक्कीच होणार. त्यासाठी सर्व प्रशासनाने लवकरात लवकर आता जे कोणी उमेदवार येतील तर त्यांनी हे सर्व युवा तरुण पिढीला दिलं पाहिजे, असं आपल्या काकांचं आणि सर्व नागरिकांचं म्हणणं आहे. खरोखरच या प्रभागाचे समस्या एवढेच नसून अनेक प्रभागामधील धर्माबाद शहराची अशी रत्नाळी, बाळापूर, धर्माबाद शहरातील दुरवस्था झालेली आहे. खरोखरच जनता मत कुणाला देईल आणि सत्तेवर कुणाला बसेल हे सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं आहे. धन्यवाद. नगर छत्रपती शिवाजीनगर येथे आपण नागरिकांच्या समस्या पाहतोय. आपण रस्त्यामध्ये नाली आहे का, नालीत रस्ता आहे असं आम्ही पाहतोय, येत आहोत पूर्ण नागरिकांची प्रतिक्रिया घेत. काका, आपल्याला काय वाटतंय, काय अडचणी आहेत? सर, माझं नाव आनंदा संग्राम रामटेके आहे. आम्ही या शिवाजीनगरमध्ये कमीत कमी 10 वर्षापासून आमचं वास्तव्य इथं झालेलं आहे. आजपासून बघा, आम्ही इथं ह्या गल्लीमध्ये कुठल्याच प्रकारचे नाल्या नाहीत,
रस्ते नाहीत आणि लाईटची व्यवस्था बऱ्याच दिवसापासून लाईटची व्यवस्था नाही. आज कमीत कमी 200 ते 250 मीटरवरून आम्ही लाईट घेतो. बघा लाईटची व्यवस्था काय आहे, कोणाला शॉर्ट लागेल काय लागेल एवढी परिस्थिती आहे. आणि या गल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था तर नगरपालिकेनं पाण्याची व्यवस्था तर केलीच नाही आतापर्यंत. कुठल्याही प्रकारचे असे अडचणी येतात. आणि जो कोणी आम्हाला खरंच आमच्या गल्लीमध्ये निवडून येईल, काम करेल, त्यांना आम्ही निवडून देण्याची आमची हे आहे. कोण काम करेल काय वाटतं त्याबद्दल? आता आम्ही कसं सांगू शकतो? आता सध्याला तर सगळ्यांनीच म्हणाले मी काम करतो म्हणून. आता जो कोणी काम करेल आता त्याच्यावर कसं विश्वास ठेवू आम्ही? काय अपेक्षित काय तुम्हाला त्यांच्याकडनं? काम करतील का? आता करतील न करतील आता काय त्यांचं सर साहेब कोणी हा सारे मायचं लेकरू बापाला ऐकणार, बापाचं लेकरू मायला ऐकणार, ते सारे कोणी देईना. हा. आपल्या जर आम्ही या गल्लीची व्यवस्था सांगू आले, ज्यानं निवडून आलं त्यानं करल, कोणाचं कोणी बांधायचे नाही. पण ते आता तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर मत द्याल तर तो निवडून येईल. काम कर देते की मत देते मत देते टेन्शन घेऊ नका. काय तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या इथे नाल्या नाहीत, रस्ते नाहीत. अगोदरचे जे नगरसेवक होते आणि 4 वर्ष 5 वर्षापासून नगरपालिका कर्मचारी हे प्रशासन कारभार पाहते, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आतापर्यंत कोणी बघले नाही सर. हा आता एक 10-15 वर्ष होलं. हा तस तर आमचं पहिलं एक इथं घर आहे, एकच घर होतं आमचं. तर आता येत नंतर वस्ती हे झालेली आहे. मग आमचं एकच काय घर. अपेक्षित काय आता? अपेक्षा आता रोडा, नाल्या, लाईटचे खांबे आणि आपलं वॉटर. काका आता 9 उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी. कोण होईल? जनतेमध्ये चर्चा काय तुमच्या बघण्यामध्ये काय? आता सर जनतेच्या चर्चेमध्ये तर आहे सध्याला काँग्रेस येण्याची शक्यता दिसू लागली. तर कोण येईल काय सांगा. आता पुढलं तर आम्ही काही भविष्य सांगू शकणार. काँग्रेस येण्याची शक्यता दिसली. तुमचं मत? आता आमचं मत बी आता विकासाला विकास जो करेल. विकास हे नगरपालिका केली का आतापर्यंत? केली नाही म्हणजे आम्ही बोंब मारायला की पहिलं सुद्धा असेच आश्वासन दिले. आता कमीत कमी आम्ही नगरपालिकेला 4 ते 5 वेळेस पूर्ण गल्ली जमून अप्लिकेशन दिल्या. उपोषणचं मागणी कशाबद्दल? या पाण्यासाठी, रोडासाठी, लाईटासाठी. तरी आतापर्यंत कुठलंच काही झालं नाही. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.